हाय फ्रेंड्स, तर आपण आज कटोरी ब्लाऊजची पूर्ण शिलाई बघणार आहोत. असं कटोरी आपण मेन कपड्यावर अस्तर जोडून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा जो कापड आहे साईडने तो कट करून घ्यायचा आहे. तसंच साईड गळ्यालाही आपण आता टीप टाकून घेऊया. मेन कपड्याला असं जोडून घ्यायचं आहे अस्तर आणि साईडचं जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचं. कटोरी झाली, साईड गळा झाला. आता आपण योगलाही त्याच पद्धतीने शिलाई करून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, अगदी दाबटीप अशी घ्यायची. त्याच्याने काय होतं, फिनिशिंग चांगली येते आणि ब्लाऊज खूप छान दिसतं. असं एक्स्ट्रा जो कापड आहे तो कट करून घेतला. आता ह्याच्यात आपले दोन्ही योग आणि कटोरी आणि साईड गळा तयार आहे. आपण आता कटोरीला टक्स घेतलेला आहे आणि आता अगदी खालच्या बाजूने आपण कटोरी आणि साईड गळा जॉईन करून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, अशा प्रकारे आपण कटोरी साईड गळ्याला जोडून घेतलेली आहे. आता योगचं काय, 1 इंच तरी आपण योग एक्स्ट्रा सोडायची आणि त्याच्यानंतर कटोरी जॉईन करायला घ्यायची. त्याच्याने गॅप जो तयार होतो तो होत नाही. आता असं फोल्ड करून घ्यायचं आणि परत एक टीप टाकून घ्यायची. तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. आता फ्रंटची बाजू आपली तयार झालेली आहे. त्याच पद्धतीने आपण आता आयपट्टी लावून घेणार आहोत. आयपट्टी लावताना अगदी खालून वर लावायची आहे. असं टीप टाकून घेतली. आता तेच फोल्ड करून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूला टीप टाकून घ्यायची आहे. अजून एकदा टाकून घ्यायचं, म्हणजे आपल्याला आय काढताना फिनिशिंग चांगली येते. तसंच आता हुकपट्टी लावून घ्यायची आहे. जी आयपट्टी आपण खालून वर लावली, आता ही वरून खाली लावायची आहे. त्याच्याने फिनिशिंग छान वाटते. शक्यतोवर दाबटीप टाकायचीच, म्हणजे आपण पट्टी फोल्ड केली की तिथं चून वगैरे, घडी वगैरे येत नाही. अशा प्रकारे आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. आता आपण स्लीव्जना अस्तर लावून घेऊया. असं टीप टाकून घ्यायची, दाबटीप टाकायची आणि पलटवून घ्यायचं. आपल्या बाहीच्या आकारानुसार कापड ठेवायचं आणि उरलेलं एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कट करून घ्यायचा. अशा प्रकारे आपले दोन्ही बाही देखील तयार झालेले आहेत. आता आपण ही गळ्याची मागची पट्टी जी आहे ती व्यवस्थित आवडीनुसार मोजून घ्यायची आणि गळ्याचा आकार देऊन आपल्याला तयार पट्टी जर 3 इंचाची पाहिजे असेल तर 3.5 इंच घ्यायचं. खाली 1/2 इंच दुमडण्यासाठी आणि वरती 1/2 इंच दुमडण्यासाठी. आणि गोलाकार शेप आपल्याला पाहिजे तसा शेप आपण देऊ शकतो. गोल, चौकोन, पानगळा असं. आता इथं मी गोल गळा घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता, असं कमरेला आधी टीप टाकून घ्यायची. त्याच्यानंतर गळ्याला टीप टाकून घेऊया आपण आता. अशा प्रकारे पूर्ण गळ्याला आपण टीप टाकून घेतलेली आहे. आता मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा. आपण हा कापड पायपिंग करण्यासाठी पट्ट्या यूज करू शकतो. जे फ्रंटचा आपण पार्ट तयार केलेला आहे त्याला पायपिंग पट्टी लावण्यासाठी गळ्यातला जो आपण एक्स्ट्राचा पार्ट कट केला त्याला त्या पट्ट्या काढून आपण पुढच्या गळ्याला पायपिंग करून घेऊया. आता मध्ये नॉचेस देऊन द्यायचे, जेणेकरून गळा पलटवलं की फिनिशिंग चांगली येते. आता गळा पलटवून झालेला आहे. दाबटीप टाकून घेऊया आपण कमरेला. तसंच गळ्यालाही दाबटीप टाकायची आहे आपल्याला. आता आपण गळ्यालाही कमरेला जशी दाबटीप टाकली तर त्या पद्धतीने आपण दाबटीप टाकून घेऊया. अशा प्रकारे आपल्या गळ्यालाही दाबटीप टाकून झालेली आहे. आता आपल्याला टक्स घ्यायचे आहेत. मागचे जे टक्स घ्यायचे ते आपण 4.25 वर घेतलेले आहेत. 4.25 इंचावर टक्स घेऊन घ्यायचं. दोन्ही बाजूला आपण टक्स घेतलेले आहे, त्याला डबल शिलाईने देऊन दिलेली आहे.
आता आपण गळ्याला पायपिंग करून घेऊया. बटनपट्टी आपल्या आवडीनुसार 6.5, 7, 7.5 असं आपल्या आवडीनुसार आपण ठेवू शकतो, जसं कस्टमरला आवडत असेल तसं. आता इथं मी 7 घेतलेले आहे आणि एक्स्ट्रा जो कापड आहे तो कट करून घ्यायचा. आता आपण पायपिंग करून घेऊया पुढच्या वेळेला. मागच्या वेळेचं जे आपण एक्स्ट्रा कापड होतं ते कट केलं, त्याच्यातच आपण पायपिंग पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आता पायपिंग करून झालेली आहे आपली. पायपिंग झालेली आहे. आता आपण शोल्डर जोडून घेऊया. शोल्डर जोडताना दोन्ही पार्ट आपले सरळच ठेवायचे, म्हणजे मागचाही आणि पुढचाही पार्ट, आणि असं पलटवून घ्यायचं आणि दाब टीप टाकायची. शक्यतोवर गळ्याच्या बाजूला आपण पाव इंच एक्स्ट्रा दाब टीप टाकून घ्यायची, त्याच्याने शोल्डर उतरत नाही. आता आपण बाही जोडून घेऊया. शक्यतोवर बाही मिडलमध्ये ठेवूनच जोडायची, म्हणजे परफेक्ट बाही बसते आपली. अशा प्रकारे आपले दोन्ही बाही पण जोडून झालेले आहेत. आता आपण फिटिंग करून घेऊया. आपल्या मेजरनुसार फिटिंग करून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता आपलं ब्लाऊज कंप्लीट झालेलं आहे. धन्यवाद.